पोरो नमस्कार. तलाठी भरती तर MPSCकडे गेलीच, पण मुख्य गोष्ट लक्षात घ्या. नवीन एक अपडेट सांगायलो. ती अपडेट म्हणजे क्लर्क, ज्याला तुम्ही लिपिक म्हणता. एक 12वी बेसवर लिपिक असतो आणि एक ग्रॅज्युएशन बेसवर लिपिक असतो, ज्याला तुम्ही कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक म्हणता. एकाला टायपिंगची गरज असते 12वी बेसवर आणि वरिष्ठ लिपिकला टायपिंग नसली तरी चालते. आता मेन गोष्ट लक्षात घ्या, हे जे काही टंक लेखक किंवा लिपिक, क्लर्क, विदर्भात ज्याला तुम्ही बाबू म्हणता, जे तुमच्या काही ठिकाणी पगारी काढण्याचं काम करत असते. तर असा जर विचार केला तर एक गोष्ट क्लिअर करा बाळांनो, 41 विभागामध्ये लिपिक पदाची गरज आहे. समजा आता उदाहरण आपल्या परभणी जिल्ह्याचं घेतलं तर परभणी जिल्ह्यामध्ये जलसंपदा विभाग आहे, तिथं लिपिक पद आहे. पशुसंवर्धन विभाग आहे, तिथं लिपिक पद आहे. कृषी विभाग आहे, तिथे लिपिक पद आहे. जिल्हा परिषद आहे, तिथं लिपिक पद आहे. कलेक्टर ऑफिस आहे, तिथं लिपिक पद आहे. SP ऑफिस आहे, तिथं लिपिक पद आहे. आता एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल की MPSCचा जो काही 5 मे 2026ला GR आला, ह्या GR मध्ये तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, 28 ते 44 या अंतर्गत येणारे सर्व पदं आता कोण भरणार, तर ही सर्व पदं MPSC घेणार. मग MPSC एकाच परीक्षेत घेणार का पूर्व आणि मेन्स घेणार, हे आणखी कार्यक्रम गोत्यात आहे. पण MPSCकडे गेल्यामुळं परीक्षा ऑफलाईन होणार. परीक्षा ऑफलाईन असल्यामुळे तुमच्याकडे कार्बन कॉपी घेणार. कार्बन कॉपी मिळाल्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नात चूक बरोबर काही वाटलं तर तुम्हाला आक्षेप घेता येतो. ऑनलाईन पद्धतीने काय होतं, आपल्याकडे आन्सर की नव्हती, जे प्रश्न झाले ते आपल्या लक्षात राहत नव्हते, त्याच्यात आपलं लक्ष आपल्या लक्षावर नव्हतं, असे अनेक कुटाणे होते. तर मेन गोष्ट MPSCकडं लिपिक म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व विभागात होणाऱ्या लिपिक पदांसाठी एकच परीक्षा MPSC आयोग घेणार आहे. म्हणून आता तुम्हाला वेगवेगळी बॅच, वेगवेगळे पुस्तकं वाचायची गरज नाही. त्यासाठी काल सांगितलेले पुस्तकं तुम्हाला लक्षात असावी. पहा आता MPSC आयोग काय म्हणते, तर MPSC आयोगानं हे जे लिपिक पद आहे, ऑल महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात येणाऱ्या लिपिक पदाचा क्रम दिलाय 32वा. हे पहा काय दिलाय, 32वा क्रम दिलाय. पहा काय म्हणतंय, क्लर्क परिशिष्ट 32 पेज क्रमांक 108. म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व विभागासाठी होणारी ही जी परीक्षा असेल, ही परीक्षा MPSC घेणार. मग MPSC घेणार म्हणल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला इथं विषय मराठी, इथं विषय GK, इथं विषय इंग्रजी आणि इथं विषय मॅथला अधिक प्रश्न आणि बुद्धिमत्तेला कमी प्रश्न, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. अशा पद्धतीनं तुमचा पेपर असणार आहे. म्हणून कुठल्या तरी विभागात क्लर्कची बॅच आली की आमची ही बॅच, आमची ती बॅच, आता शिक्षकालाही ते म्हणायचं गरज असणार नाही, कोणाची एकच बॅच घ्यायची. त्या बॅचमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही विभागातल्या लिपिक पदाची काय करता येईल, तयारी करता येईल. MPSCनं नवीन दिलेली अपडेट. MPSC परीक्षा घेणार म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे प्रश्नाची काठिण्य पातळी वाढणार बाळांनो. काठिण्य पातळी वाढणार म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे याच्यात ताण देणारा विषय असणार जनरल नॉलेज. कारण मराठीतला कर्ता कर्म बदलणार नाही, गणितातली लक्षात घ्या जी मांडणी आहे ती बदलणार नाही, इंग्रजीमध्ये राम इट्स अ मँगो, मँगो इज इटन बाय राम आहे ना, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस बदलणार नाही. पण मेन गोष्ट GK मध्ये प्रश्नाचं स्वरूप बदलणार. कारण MPSC परीक्षा घेते तेव्हा ती तुम्हाला जास्त खडतर कुठं वाटते, जनरल नॉलेजमध्येच. गणितामध्ये तुम्ही कुठलंही पहा, कंबाईनची तयारी करणारं पोरगं या अगोदर स्पेशल गणिताची तयारी करत नव्हतं, स्पेशल रिजनिंगची तयारी करत नव्हतं. कारण 85 प्रश्न जनरल नॉलेजचे असायचे आणि अनेक पोरांची प्रिलिमच क्लिअर व्हायची नाही. मग इथं तुम्हाला हा विषय सोप्यात घ्यायचा नाही, इथं तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा आहे. ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. कारण GK मध्ये 13 घटक येतात. मराठीमध्ये तुम्ही मोरावाळंबे सरांचं पुस्तक वापरलं तरी चालेल, किंवा मी काल तुम्हाला महेश पाटील सरांची मराठीचं पुस्तक तेही सांगितलं होतं. GK मध्ये एक पुस्तक तुम्हाला वापरता येणार नाही. म्हणजे आता लोक MPSCकडे गेले तरी ठोकळे काढतील आणि बधीर काही विकत घेतील, तर त्यांना ते कळलं गरजेचं आहे. ठोकळा हा तुमच्या तलाठी भरती लिपिक पदाला पास होण्यासाठी नसणार. वेगवेगळ्या प्रत्येक घटकासाठी वेगळं बुक तुम्हाला घ्यावं लागेल. प्रत्येक विषयाच्या घटकासाठी पंचायत राजसाठी वेगळं पुस्तक, राज्यघटनेसाठी वेगळं पुस्तक, महाराष्ट्र भारत जगाच्या भूगोलासाठी वेगळं पुस्तक, आधुनिक भारताच्या इतिहासासाठी वेगळं पुस्तक, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी वेगळं पुस्तक, पंचवार्षिक योजना किंवा अर्थशास्त्रासाठी वेगळं पुस्तक, विज्ञानासाठी वेगळं पुस्तक, आंतरराष्ट्रीय घडामोडीसाठी वेगळं पुस्तक. ते मी कालच्या तलाठी भरतीच्या व्हिडिओमध्ये टाकलेले ते पुस्तकं लक्षात घ्या. तरीही पुस्तकं कोणते वापरावे यावर एक वेगळा व्हिडिओ
आपला नक्की येईल. पण सांगायचं तात्पर्य, आता तलाठी भरतीसाठी वेगवेगळ्या बॅचेस किंवा वेगळ्या स्वरूपाचे पुस्तकं वापरण्याची गरज नाही आहे. MPSCकडं तब्बल 41 विभागातल्या क्लर्क लिपिक पदाची भरती MPSCकडे गेल्यामुळं तुमच्याकडं एकच बॅच आणि महत्त्वाची गोष्ट, सर्व समावेशक पुस्तकं एकच असणं गरजेचे आहे. मात्र प्रत्येक विषयासाठी वेगळं पुस्तक, त्याचा अभ्यास तुम्हाला काठिण्य पातळी लक्षात घेऊन करायचा आहे पूर्व. म्हणून आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही विभागात होणारी क्लर्क पदाची भरती, लिपिक पदाची भरती, वरिष्ठ असो अगर कनिष्ठ असो, त्यासाठी तुम्हाला MPSCनं आत्तापर्यंत दिलेला अभ्यासक्रम, MPSCनं आत्तापर्यंत घेतलेल्या परीक्षेमधील प्रश्नांची काठिण्य पातळी लक्षात घेऊन पोरहो अभ्यास करावा लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या. उरफाटी आपल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक विभागातले तिथले काही प्रश्न येतील का, म्हणून त्यांचा एक वेगळा अभ्यास आपल्याला करावा लागत होता, तो अभ्यास आता करण्याची वेळ येणार नाही. कळलं का? म्हणजे जसं DED CET मार्फत तुमची शिक्षक पदांची परीक्षा झाली तर शिक्षक महाराष्ट्र राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाईल, तसं आता क्लर्क म्हणून तुमची MPSC परीक्षा घेणार आणि ज्या विभागात गरज आहे त्या विभागात तुम्हाला क्लर्क म्हणून तो जॉबला पाठवणार. नेमणूक तुमचं राज्य शासन करणार, परीक्षा तुमची राज्य शासन घेणार, निवड तुमची राज्य शासन करणार. का तर परीक्षा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, कळलं का, लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाकडे गेल्यामुळं आता परीक्षेची काठिण्य पातळी, परीक्षेचं स्वरूप आणि परीक्षेचा या अगोदर आलेले प्रश्न लक्षात घेऊन तुम्हाला बाळांनो अभ्यास करावा लागेल. तर चला, 5 मे 2026 आलेला GR आहे. जागरूक व्हा, जागे व्हा, स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. केवळ अपडेट नाही तर अपग्रेड राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.